मित्रांनो, पोलीस भरतीच्या काही घटकांची ग्राउंड परीक्षा ही सिंथेटिक मैदानावर होणार आहे. जसे की मुंबई GRP झालं, त्यानंतर नागपूर सिटी झालेलं आहे. तर अजून असे काही घटक आहेत ज्यांची सिंथेटिकवर होणार आहे. तर बरेच लोक असं म्हणतात की सर, सिंथेटिकवर उघड्या पायाने धावायचं की शूजवर धावायचं. तर बघा, शूजवर धावल्याने तुम्हाला काही अडचण येणार नाही, जसं की स्लिप मारणे किंवा अजून काही असं काही होत नाही, कारण रबरी मॅट असते, तुम्हाला धावायला इझी होते. परंतु जर तुम्ही उघड्या पायावर धावले तर पाय सोलपटण्याची शक्यता ही जास्त आहे. कारण मागच्या भरतीत बऱ्याच लोकांचं असं झालेलं आहे की उघड्या पायावर धावले आणि पाय सोलपाटलेले आहेत. ओके, पायाची जी खाली सालपट असते ती निघून जाते, कारण ते खूप गरम झालेलं असतं. ठीक आहे, तर उघड्या पायाने कोणी धावण्याचा प्रयत्न करू नका मॅटच्या ग्राउंडवर. शक्यतो तुम्ही चांगले बूट घ्या, चांगले ग्रिपवाले बूट घ्या. आणि जर त्यांनी परमिशन दिली, अलाव केल्या स्पाईक्सचे, तर छोटे खिळे 1600 मीटर 800 मीटरसाठी आणि मोठे खिळे 100 मीटरसाठी असं तुम्ही स्पाईक्स लावून धावू शकता. किंवा तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करून स्पाईक्सचे खिळे काढून देखील धावू शकता, जर त्यांनी परमिशन दिली तर. ओके, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं डिअर पोलीस यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद.